हा रिसर्च तुम्ही कशासाठी केला? प्रोस्टेटच्या बाबतीत रिसर्च संशोधन करण्याची गरज यासाठी भासली की जेव्हा आम्ही बघत होतो की जनरली प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झाली की लोक ऑपरेशनच करायला धावायचे आणि ऑपरेशनचे साईड इफेक्ट जास्त आहेत त्या मानाने आणि प्रोस्टेट ग्रंथीची सूज हे औषध देऊन ठीक करता येऊ शकते. स्पेशली होमिओपॅथिक मेडिसिन्स जे आम्ही वापरतो नवीन फॉर्म्युले वगैरे रिसर्च केलं तर या 100% आउटपुट आहे याच्यामध्ये. प्रोस्टेट ग्रंथीची वाढ आणि लक्षणे काय आहे? प्रत्येक केसमध्ये ऑपरेशनची निश्चितच गरज नाही आहे. जनरली प्रोस्टेट कधी वाढते वयाच्या 40-50 नंतर ज्यावेळेस शरीरामध्ये हार्मोनल बदल होतात. टेस्टोस्टेरोन नावाचा जो मेल हार्मोन आहे जो आपल्या पुरुषत्वाचा कारक हार्मोन असतो या हार्मोनमध्ये काही बदल होतात. साधारणतः ऑक्सिडेशन अशी प्रोसेस म्हणूया आपण आणि त्यापासून DTH असा हार्मोन तयार होतो. डिहायड्रो टेस्टोस्टेरोन हार्मोन तयार होतं त्याच्यामुळे. तर हा हार्मोन आपल्या प्रोस्टेट ग्रंथीची सूज किंवा वाढ करण्यासाठी कारणीभूत असतो. तर बेसिकली तुमच्या लाईफस्टाईल आणि जर होमिओपॅथिक मेडिसिनची एक योग्य सांगड घातली आपण तर प्रोस्टेट क्युरेबल आहे. बिलकुल नॉर्मल 23 साईज 25 cc पर्यंतच्या साईज देखील आपण नॉर्मल आणलेल्या आहेत इथपर्यंतच्या आणि त्यांच्या पूर्वीच्या सायझेस 60 cc 90 cc 120 cc अशा प्रकारच्या होत्या. तर हे पॉसिबल आहे बिलकुल आणि ऑन रेकॉर्ड आहे म्हणजे आपल्याकडे तसा डेटा उपलब्ध आहे. या औषधांचा कोर्स किती दिवसांचा असतो? साधारणतः आम्ही प्रोस्टेटसाठीचा एक 3 ते 6 महिन्याचा कोर्स फक्त ॲडवाईस करतो आणि त्या कालावधीमध्ये पहिल्या महिन्यापासूनच प्रोस्टेटची साईज कमी व्हायला सुरुवात होते आणि लगेचच पेशंटला त्याचे सिम्पटॅमॅटिक रिलीफ त्याचे लक्षणं कमी होतात आणि त्यांनाच पेशंटला जाणवतं की स्वतःला की ब्लॅडरचं प्रेशर कमी झालं आहे, रात्री लघवीला कमी उठावं लागत आहे, युरिन त्यांची फोर्सफुली पास होत आहे. तर एका महिन्यामध्ये पॉसिबल आहेत. लक्षणामध्ये सुधारणा डेफिनेटली होऊ शकते. सर्जरीपेक्षा तुमची औषधे फायदेशीर ठरू शकतात का? ऑपरेशन केल्याने फायदा होईल का हा प्रश्नच बघा कसा आहे की ॲक्च्युली तुम्ही सर्जरी करता म्हणजे तुम्ही एक प्रकारचं एक रिस्क घेत आहात प्रोस्टेटसाठीचं. तुमच्या मूत्रमार्गातून काही मशीन्स पाईप वगैरे टाकून तुम्हाला ते प्रोस्टेट जेवढी वाढ झाली आहे तेवढी कट करायची आहे काप त्याचे आणि ते बाहेर खेचून काढायचे आहेत अशी प्रोसेस समजूया आपण. तर हे करण्यामध्ये तुमच्या मूत्रनलिकेच्या आतल्या लेअरला डॅमेज होऊ शकतं, इन्फेक्शन होऊ शकतं, पस फॉर्मेशन होऊ शकते, त्यामध्ये ब्लड येऊ शकतं. आफ्टर सर्जरी तुमच्या युरिनवरचा जो कंट्रोल असतो तो जाऊ शकतो. लॉट ऑफ कॉम्प्लिकेशन्स. तर हे कॉम्प्लिकेशन नक्कीच आमच्या ट्रीटमेंटमध्ये नाही आहेत. सोनोग्राफीचे रिपोर्ट पुरेसे आहेत का? प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झालेली आपल्याला फक्त सोनोग्राफीचे रिपोर्ट जरी असेल ना तरी देखील लगेच क्लिअर होऊन जाते. ग्रंथीची सूज किती आहे, किती % वाढ झालेली आहे, प्रपोर्शन काय आहे, मेडियन लोबचे एनलार्जमेंट आहे का आणि या वाढलेल्या प्रोस्टेटमुळे आपल्या ब्लॅडरवरती लघवीच्या पिशवीवर दबाव येत आहे का आणि लघवी किती शिल्लक राहते पाठीमागे. आणि काही केसेसमध्ये जेव्हा लघवी तर शिल्लक राहते ब्लॅडरमध्ये परंतु प्रोस्टेटला सूज नाही आहे याचा स्पष्ट अर्थ असा होतो की त्या पेशंटला युरेथ्रल स्ट्रिक्चर नावाचा आजार आहे. यासाठी RGO स्कॅन वगैरे करतात. अर्थात हा भाग वेगळा. आत्ता आपण चर्चा करतो आहोत ते फक्त प्रोस्टेटच्या बाबतीतची. तर जेव्हा सोनोग्राफीमध्ये प्रोस्टेट ग्रंथीला सूज आढळून येते तर अशा वेळेस पेशंटने लगेच घाबरून न जाता आणि अल्फा ब्लॉकर नावाचे टॅमसोल्युशन जो ग्रुप आहेत तशा प्रकारचे औषधं चालू न करता जर आमचे होमिओपॅथिक उपचार चालू केले तर त्यांना 1 ते 2 महिन्यामध्ये एकदम छान फरक पडू शकतो. त्याचे लक्षणं जे असतात लघवी वारंवार होणे किंवा लघवीची जळजळ, लघवी लागले असेल तर लगेचच जाण्याची गरज पडणे वगैरे या सर्व लक्षणामध्ये लगेच त्या पेशंटला बदल दिसून येतात. आणि शिवाय आपण सोनोग्राफी 1 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर पुन्हा रिवाईज करून घेतो. म्हणजे औषधाच्या अगोदर एक रिपोर्ट हवा आहे आपल्याला आणि औषधं चालू केल्यानंतर 1 किंवा 2 महिन्याने पुन्हा एक रिपोर्ट हवा आहे आणि या 2 रिपोर्टमध्ये लगेचच तफावत दिसून येते की पूर्वीच्या प्रोस्टेटची साईज, लघवी साठण्याची क्षमता आणि आताची ज्या रिपोर्ट जो नवीन लेटेस्ट केलं आपण औषधं दिल्यानंतरचा लगेच फरक जाणवतो. मला वाटतं की अशा प्रकारचे मेडिसिन्स आम्ही मॉलिक्युलर मेडिसिन्स ज्याला म्हणतो मॉडिफाईड केले होमिओपॅथिकचे वापरतो. तर आम्ही हे एकमेव आहोत की जे 1 ते 2 महिन्यामध्ये प्रोस्टेटच्या साईजमध्ये रिग्रेशन किंवा त्यामध्ये साईज कमी केल्याचे दाखवू शकतो. तर अत्यंत विश्वासाने तुम्ही हे औषधं घ्या आणि निश्चितपणे तुम्हाला ऑपरेशनची गरज पडणार नाही आहे आणि ऑपरेशनचे साईड इफेक्ट भरपूर असतात. आपण त्यावर पुढच्या एपिसोडमध्ये चर्चा करू.
परंतु सध्या तरी एवढं सांगणं आहे की प्रोस्टेट वाढले असेल तर लगेचच ऑपरेशनची गडबड करू नये. हे उपचार प्रोस्टेट औषधांचा ब्रँड ठरत आहे का? ब्रँड वगैरे असं म्हणायचा उद्देश आहे आमचा की प्रोस्टेटसाठीचा आमचा अनुभव आहे तो मुळात 20 वर्षाचा आहे. 20 वर्षापासून आम्ही प्रोस्टेट ग्रंथीचा उपचार करत होतो आणि यशस्वीपणे ते पार पडत होतं त्याच्यामध्ये. तर बेस्ट कॉम्बिनेशन्स जनरली होमिओपॅथिकमध्ये पोटेन्सी सिलेक्शन 6, 12, 30, 200 लाईक दिस 1M 10M असं केलं जातं. पण आम्ही काय केलं, या पोटेन्सी ब्रेक केल्यात. गेल्या कित्येक वर्षापासून याच्यामध्ये संशोधन झालं नाही, अपडेट केलं गेलं नाही आहे. तर आम्ही काही वेगळ्या पोटेन्सीचे रिसर्च केलेले आहेत आणि त्या नवीन पोटेन्सी एवढ्या परिणामकारक आहेत की तेच मेडिसिन्स फक्त पोटेन्सी चेंज करायचे आहे आणि मिरॅकल दिसून येत आहे की एका महिन्यामध्ये प्रोस्टेट ग्रंथीची सूज कमी होत आहे. तर हे निश्चितच आम्ही त्याला ब्रँड का नाही म्हटलं पाहिजे, तो ब्रँड आम्ही तयार करतच आहोत मुळामध्ये प्रोस्टेटसाठीचा. या औषधांसाठी तुम्हाला संपर्क कसा करावा? आमच्याशी चर्चा करण्यासाठी व्हॉट्सअप नंबर देत आहोत आम्ही, फोन नंबर आहे. तुम्ही डायरेक्टली तुमचे रिपोर्ट पाठवू शकता, सोनोग्राफीचे रिपोर्ट्स वगैरे. आणि महाराष्ट्रात भारतात कुठेही तुम्हाला कुरिअर सेवा उपलब्ध केलेली आहे. तर तुमचे रिपोर्ट्स पाहिले जातील, त्या अनुषंगाने तुम्हाला सल्ला दिला जाईल आणि योग्य वाटल्यास तुम्हाला त्या प्रकारचे मेडिसिन ॲडवाईस केले जातील आणि बाय कुरिअर आम्ही तुम्हाला भारतामध्ये कुठेही पाठवू शकतो. तर तुम्ही फक्त तुमचे सोनोग्राफीचे रिपोर्ट्स किंवा RGV स्कॅन किंवा MRI स्कॅन जे काही रिपोर्ट्स तुम्ही केले असतील रिगार्डिंग प्रोस्टेट संदर्भातले, तर ते तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला पाठवू शकता आणि आम्ही ते बघून तुम्हाला नक्कीच एक योग्य सल्ला देऊ.